सम्माननीय विचारपीठावर उपस्थित हिंदी में बात करूं? विचारपीठावर उपस्थित खासदार माननीय ओवैसी साहब, औरंगाबादचे लाडके खासदार इम्तियाजी साहब, अजून सर्व मान्यवर मित्रांनो, आजच्या तारखेमध्ये जो कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे तो कार्यक्रम मुळात आजच्या तारखेमध्ये भारत देशामध्ये खरोखर ह्याची आवश्यकता आहे का? आणि ज्या पद्धतीने समाजामध्ये विष कालवायचं कार्यक्रम चालू आहे ते विष कालवणं समाजामध्ये ज्या सत्ताधारी पक्षाकडून केला जातोय त्याची आपण सगळ्यांनी दखल घेणं गरजेचं आहे. आज जो कार्यक्रम आपण इथे घेतलेला सन्माननीय खासदार साहेबांचं, सन्माननीय ओवैसी साहेबांचं मी धन्यवाद करतो, कारण हा मुद्दा सर्वसामान्य लोकांच्या समोर यायला पाहिजे. ह्या मुद्द्यावर सगळ्यांच्या डोक्यामध्ये विचार यायला पाहिजे की भारत देशामध्ये खरोखरच ह्या कायद्याची आज गरज आहे का? मध्यंतरी त्यांनी 370 हा कायदा रद्द केला. खासदार साहेब, त्या 370 कायद्याचा मला वाटतं कुणाला काही फायदा झाला नाही. आणि मग हा कायदा हे लोक जर समजा मतदान समोर ठेवून जर त्या कायद्याची अंमलबजावणी करायची भाषा करत असेल तर मला वाटतं ही आपल्या सगळ्यांसोबत केलेली एक गद्दारी आहे. ह्या भारत देशामध्ये हा जो समान नागरी कायदा आणायची हे भाषा करताय, तर समान नागरी कायदा हा लागू करण्यासाठी तुम्हाला सांगतो मी, सगळ्यात जास्त जर प्रॉब्लेम कुणाच्या मध्ये असेल आणि संभ्रम कुणाच्या मध्ये असेल तर तो हिंदू समाजामध्ये आहे. आणि हिंदू समाजाच्या ज्या काही बामणापासून तर अजित पवारांपर्यंतच्या जाती आहेत, अजित पवारांपर्यंतच्या जाती आहेत, त्या जातीमध्ये समान नागरी कायद्याच्या संदर्भात एक डोक्यामध्ये घुसलेले आजच्या वाचाला या मागासवर्गीयांच्या लई माग झाला होता. त्या मागासवर्गीयांचं आरक्षण रद्द व्हायला पाहिजे आणि म्हणून समान नागरी कायदा ताकदीने राबवायला पाहिजे आणि ती ताकद मोदीमध्येच आहे. हा सगळ्यात मोठा फॅड आहे. मुसलमानाला आरक्षण मिळतो ना मिळतो त्याची काही घेणं देणं नाहीये, पण मागासवर्गीयांचं आरक्षण छीनल्या गेला पाहिजे, हिसकून घेतल्या पाहिजे ही चाल त्यांच्या डोक्यामध्ये आहे. म्हणून समान नागरी कायद्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणात हे लोक उदो करू लागले आणि पूर्ण RSS याच्या पाठीशी लागलेली हा एक मोठा षडयंत्र आहे जो की ओबीसी SC/ST समाजाच्या डोक्यामध्ये घुसतंय. या समान नागरी कायद्याच्या माध्यमातून सन्माननीय खासदार साहेब, या माध्यमातून सगळ्यात जास्त नुकसान ST समाजाचं आणि ST समाजाच्या जमिनी वगैरे जे आहे हे हिसकावून घ्यायचे प्रोग्राम हे लोक आखतायत. हे ST समाजाला आजच्या तारखेमध्ये समजून घेणं गरजेचं आहे. मुसलमान भाईची ताकद जी आहे ते डायरेक्ट जे समोर येतात, कारण टार्गेट आपण बघतोय मागच्या 2014 पासून मुसलमान भाई टार्गेट आहे. पण सगळ्यात जास्त तुम्हाला सांगतो मी, नुकसान जर कोणाचा झाला असेल तर ओबीसी समाजाचा झाला. सगळ्यात जास्त जर नाडला गेला कोण असेल, आरक्षण आपला संवैधानिक अधिकार कुणाचे छीनले गेले असतील तर त्या ओबीसी समाजाचे छीनले गेलेले. टार्गेट मुसलमान आहे पण सगळ्यात मोठा टार्गेट यांचा शत्रू ओबीसी समाज आहे. ओबीसी समाजाची ह्या लोकांनी खूप मोठी हेटाळणी चालू केलेली आहे, पण त्या समाजाला हे लक्षात येत नाही की आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून जे आपल्याला उद्धव केलं जात आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण विचार करणं गरजेचं आहे. कारण जेव्हापासून यांच्या हातामध्ये सत्ता आली आपण बघतो संविधानिक कुठल्याही गोष्टीला यांनी शक्ती दिली नाही. लोकांचं शिक्षण असेल, जे मूलभूत अधिकार आहेत, मूलभूत अधिकाराला आतापर्यंत ह्यांनी 2014 पासून तिलांजली द्यायचं काम केलेलं आहे. आणि
तुकारखोर टवाळखोर जे कार्यक्रम आहे, संविधान विरोधी जे कार्यक्रम आहे, ते कार्यक्रम सन्मानित सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून राबवले जात आहेत. म्हणून त्याचा विरोध सगळ्या समाजाने एकत्र येऊन करायला पाहिजे. ही फक्त मुसलमान समाजाची जिम्मेदारी नाही, ही सगळ्या एसटी समाजाची जिम्मेदारी आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या जातीयवाद्यांना धडा शिकवायला पाहिजे. आता विषय असा आहे की हा समान नागरिक कायद्याच्या बाबतीत बाप लोक बसलेले आहेत. सन्माननीय खासदार साहेब ते बोलणारच आहे, ओवेसी साहेब बॅरिस्टर आहे, तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो, जे समाजामध्ये विष कालवायचे कार्यक्रम या सत्ताधाऱ्यांनी सुरुवातीपासून चालू केले, त्याचे आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात किंमत मोजावी लागत आहे. ते आपण नोटाबंदी पासून बघतो. नोटाबंदी ह्यांनी केली, आपले करोडो लोकांना रोजगार त्यांना गमवावा लागला. करोडो लोकांचे उद्योग धंदे बंद झाले. छोटे मोठे उद्योग होते त्याच्यावर पाणी फेरलं गेलं. याच्या बाबतीत सन्माननीय सदस्य आपल्या सत्ताधाऱ्यांना काहीच विचार करायची गरज पडत नाही. आणि ते जे आपल्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहे, जे आपल्या रोज जगण्याचे प्रश्न आहे, त्याच्यावरून आपलं माइंड डायव्हर्ट करण्यासाठी, आपलं डोकं विचलित दुसरीकडे नेण्यासाठी वेगवेगळे काहीतरी आरएसएसच्या बोटातून कार्यक्रम आणतात आणि आपल्याला दिशा भूल करतात. तर ह्या गोष्टीमध्ये आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज जो हा मुद्दा आलेला आहे, खरं म्हणजे जर समजा समान नागरी कायद्यात 370 कायद्यांनी जर ह्यांना फायदा असेल, नागरी कायद्याच्या माध्यमातून मला वाटतं ह्यांना काही फायदा होणार नाही. फक्त मी सुरुवातीला बोललो, जे हिंदू समाजामधला जो ओपन कॅटेगरी मधला समाज आहे, हा समाज जास्त समान नागरी कायद्यावर हे दिशाहीन झालेला आहे. आणि ते दिशाहीन होऊन इतर समाजाचं आरक्षण काढलं जाईल, त्या हिशोबाने तो त्याचा माइंड सेट करून फिरतोय. तर याच्यामध्ये जर जास्त आपण विचार केला तर संविधानिक जो अधिकार जे आपल्या महापुरुषांनी आपला भारत देश आज सुद्धा ज्या विचारधारेवर आणि ज्या कायद्याच्या ताकदीवर, कायद्याच्या बळावर जो आज चाललेला आहे, मागच्या 75 वर्षापासून या देशाला एकत्रित ठेवण्याची ताकद फक्त आपल्या संविधानामध्ये आहे. आणि म्हणून आपण जो सगळा भाईचारा आणि सलोखा एकत्र ठेवून जे एका ताकदीने भारत देशाची प्रगती आणि विकास करतो आहोत, ह्या आरएसएसला ते पाहिजे नाही. कारण आता खासदार साहेबांनी सांगितलं की आमचे पूर्वज ह्या जमिनीमध्ये गाडले गेलेले आहे, तसे ह्यांचे पूर्वज ह्या जमिनीतले नाहीये. यांनी कुठल्याच आपल्या स्वतंत्र चळवळीमध्ये भाग घेतलेला नाहीये. ज्यावेळेस ह्या भारत देशावर आपले लोक स्वातंत्र्य चळवळीसाठी काम करत होते, भारत देशाच्या आझादीसाठी, त्यावेळेस हे इंग्रजांचे मुखबीर म्हणून काम करत होते. मग तो सावरकर असेल की त्यांचे सगळे जे आरएसएसचे लोक असतील, गोळवळकर असतील, ते हिंदू सभेच्या माध्यमातून भारत देशाला फोडायचं काम तेव्हापासून करत होते. आणि आज भी त्यांच्या विचारधारेमध्ये काहीच परिवर्तन आलेलं नाही. आपल्या जो जिव्हाळा एक दुसऱ्याच्या भाईचारामध्ये हा समाज राहतो, त्या समाजामध्ये जहर फैलवायचं काम हे लोक करतायत. आणि आपल्या समाजामध्ये तोडफोड करून हे लोक सत्तेत बसून ह्या भारत देशाची वाताहत चालवलेली आहे. एवढी प्रचंड लूट इतिहासामध्ये कधी भारताची केली नाही, ना इंग्रजांनी केली, ना इतर कुठल्या परकीय राजांनी केली. पण ह्या भारत देशाची विल्हेवाट लावायचं काम या सरकारकडून चालू आहे. म्हणून मी आपणास विनंती करेन की हा जो मुद्दा आहे, हा धार्मिक मुद्दा नुसता मुसलमानाचा प्रश्न नाहीये, तर हा सगळ्या ओबीसी एससी एसटी समाजाचा वर आणलेला घाला आहे. फक्त जातीवादातून धार्मिक विष पैदा करून ह्या समाजाला वेगळं करायचं आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, अशी ही प्लॅनिंग आहे. म्हणून आपल्याला सगळ्यांनी एक दुसऱ्याचा विचार करून, एक दुसऱ्याचा भाईचारा प्रगत करून, आपण एक दुसऱ्याला समजून भारत देशाची उन्नती आणि प्रगतीसाठी आपण विचार करायला पाहिजे. एवढाच मी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय महाराज. खूप खूप धन्यवाद श्री सुनील जाधव साहेब. आता मी
धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे श्री संजय फटांगडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावे, माईकवर यावे. सर्वप्रथम जय मल्हार, जय भीम आणि जय भीम. जोपर्यंत हा समाज एक होत नाही तोपर्यंत ह्या देशाची प्रगती होऊच शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेषा आहे. कारण मी हिंदीत बोलावं का मराठीत बोलावं तुम्ही आता इथं आपल्याला माहिती आहे आपले औरंगाबाद संभाजीनगरची जे गुलाबी हिंदी हे सगळ्यांना माहिती आहे. पण आज मला जे प्रतिनिधित्व इथं दिलंय मी खरंच इंद्रजित साहेब यांचं मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी मला इथं बोलण्याचं आणि जे समाजाचे प्रश्न आहेत इंद्रजित साहेब यांना वेळोवेळी भेटत असतो. कारण आमच्या समाजावर जे अन्याय होता आज 70 वर्ष झाले पण सगळ्यात जास्त मुस्लिमपेक्षा जर अन्याय सोचला असेल तर ते फक्त धनगर समाजाने सोचलेला आहे हे मी ठामपणे आणि छाती ठोकपणे सांगू शकतो. कारण 70 वर्षामध्ये अन्याय हा फक्त धनगर समाजाने सोचलेला आहे. त्याचं मी स्पष्टीकरण देतोय. आजचा हा कार्यक्रम हा समान नागरिक कायदा याच्यावर आहे. पण मला जे धनगर समाजाचं प्रतिनिधित्व दिलं त्याच्यावर मला बोलायलाच पाहिजे. कारण माझा समाज हा माझ्याकडे आशानं पाहतोच. कारण सांगायचं म्हटलं तर 70 वर्षामध्ये आमच्यावर जो अन्याय होतोय आणि आज पण अन्याय आमच्यावर होतोय. आज तुम्हाला मी सांगतो छाती ठोकपणे सांगतोय की आज डोंगरामध्ये आमचा समाज हा मेंढपाळ व्यवसाय करतोय. आम्हाला प्रत्येक पक्ष म्हणतो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो भाजप असो शिवसेना असो यांनी फक्त आम्हाला गाजर देण्याचं हे केलेलं आहे. आणि ते गाजर असं आहे की ते चावल्या सुद्धा जात नाही. ह्या असे गाजर आम्हाला दिले जातात. पण आमचा भोळा भावडा समाज आहे आणि त्याला तो भरभरून जातोय. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य आहे की आम्हाला संविधानामध्ये आर्टिकल 36 मध्ये धनगर समाज म्हणून आरक्षण एसटीचं दिलेलं आहे. आम्ही घुसखोरी करत नाही एसटी मध्ये. आम्ही एसटी मध्ये घुसखोरी करत नाही. आमचं जे आरक्षण आहे आम्हाला 3.5% आरक्षण आहे. मोहित साहेब म्हणजे मला सांगायचं तुम्ही बॅरिस्टर आहेत. आमचा आवाज कोणी आतापर्यंत उठवला नाही आणि उठवला तर फक्त गाजर द्यापुरता. आणि आमचे काही राजकीय नेते आहेत त्या गाजराला भरभरून ते बळी पडतात. पण मला एक सांगायचं आहे 36 मध्ये धनगर म्हणून सनी एसटी मध्ये आम्हाला आरक्षण आहे. पण काही राजकीय त्यांची पोळी भाजण्यासाठी आमच्या समाजाला धनगर म्हणून सनी त्याच्यामध्ये प्रवृत्त केलं आहे. आता मला सांगा मुस्लिम समाज आणि धनगर समाज ही एक नाळ आहे. आम्ही मेंढपाळ व्यवसाय करणारा समाज आहे. कारण आम्हाला जे आमचे बकरे मेंढ्या जे विकायचे असल्या तर मुस्लिम समाजाला आम्ही जोड करतो. आणि आम्हाला विश्वास आहे का मुस्लिम समाज आमचा कधीही विश्वासघात करू शकत नाही. हे राज्यकर्त्यांना समजायला पाहिजे. कारण आमच्यावर जे अन्याय झालेला आहे हा अन्याय तुमच्यावर काहीच नाही आहे. आज आम्ही जर आमची तुम्हाला सांगतो मी जे डोंगर आहेत सगळे डोंगर अतिक्रम करून टाकलेले आहेत. मेंढपाळांनी जायचं कुठं. आज मला सांगायचं वाटतं 5% ही आरक्षित जमीन केलेली जाते. मग 5% जमिनी मेंढपाळासाठी कुठे आहे. मेंढपाळांनी जायचं कुठं. कारण मेंढपाळ हा दररोज आमचा हा मार खातोय. मेंढपाळावर इतके अन्याय होत आहेत आणि आज पण होत आहेत. म्हणजे 70 वर्षापासून आमच्यावर हे अन्याय होत आहे. पण याचा आवाज उठवणारा कोणीही नाही. आम्ही आशाने म्हणजे एक आशाचं किरण जागत आहे. कारण ह्या राजकारत्यांनी आम्हाला आतापर्यंत फसवलेलं आहे आणि आमचे राजकारते हे बळी पडतात. कारण त्यांना कुठेतरी काहीतरी आपल्या पदरात पाडलं म्हणजे ते समाज विसरून जातात. पण आम्हाला इंद्रजित साहेब आणि ओवीसी साहेब आहेत
त्यांच्याकडे खूप मोठ्या आशेच्या किरणाने आम्ही पाहत आहोत, कारण आमच्या समाजाला कुठेतरी न्याय भेटल हीच आमची अपेक्षा आहे. कारण तुम्हाला मी सांगतो, मी आजच जलील साहब, मैं आज अपने वो यूनिवर्सिटी वहाँ हमारे मेंढपाळ आले, म्हणजे आमचे मेंढपाळ तिथे आलेले आहेत, पण त्यांना तिथं म्हणजे राहायला सुद्धा जागा दिली नाही. म्हणजे काही आपलेच लोक आपल्यालाच कसा विरोध करतात. आमच्या गावाचा मेंढपाळाच आहे आणि मेंढपाळ ह्या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात जाणारा मेंढपाळ आहे. आणि त्या मेंढपाळाचे प्रश्न हे कोणी सोडायचे? आमची 70 वर्षापासून मागणी आहे की आम्हाला एसटी मध्ये आरक्षण पाहिजे म्हणून सगळी. म्हणजे एसटी मध्ये आरक्षण म्हणजे आम्ही काही मागतोय असातला काही विषय नाहीये, आम्हाला द्या म्हणून. अहो, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आहे ऑलरेडी, पण काही प्रस्थापित यांनी ते धनगर म्हणून केलेलं आहे. कारण त्यांना माहित आहे जर धनगरांना आरक्षण एसटी मध्ये दिलं तर आपले मतदारसंघ हे सगळे आरक्षित होतील. म्हणजे त्यांची दुकानदारी कशी बंद होईल ह्या हिशोबाने त्यांनी धनगर ही जात आणि धनगर जात ही अस्तित्वात नाहीये अस्तित्वात ही जात ही वेळोवेळी आम्ही आंदोलन करून सांगितलेले आहे. म्हणजे असे खूप आमच्या समाजाचे प्रश्न आहेत. हे समाजाचे प्रश्न उठवायचे कुठं? आम्ही प्रत्येक पार्ट्यापाशी हे प्रश्न उठवलेत, पण त्यांनी फक्त आम्हाला गाजर देण्याचं हे केलेलं आहे. आताच नवीन घोषणा केली हे चालू सरकार. आता हे चालू सरकार कोणतं आहे हेच समजत नाही. हे सगळेच चालू आहे, हे सगळे चालू आहे आणि सगळ्यालाच चालू राहिले. म्हणजे मानव जातीला हे चालू राहिले हे आपल्याला समजायला पाहिजे. कारण कोण कुठे चाललंय आणि कोण कुठे जात आहे हेच काही कळत नाही. कारण हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. कारण ज्यांना फक्त सत्ता पाहिजे, सत्ताशिवाय काहीच नाही पाहिजे, यांना कोणत्याही गोष्टीचं काही घेणं देणं नाही, फक्त खुर्ची आणि खुर्ची. मग कोणाचे प्रश्न काय आहे, कोणाचं काय ते काही घेणं देणं नाही. मला खूप काही बोलायचं होतं, पण मला एक 3.5-7 मिनिटाचाच हे दिलता. माझं फक्त एवढंच सांगणं आहे की ज्या आमच्या समाजावर जो अन्याय आज पण होतोय आणि 70 वर्षापासून आम्ही अन्याय शोधतोय, फक्त एवढंच होतं, तुमचं सोशल मीडियावर येतं आणि आमचं सोशल मीडियावर येत नाही. कारण आम्ही रानावनात राहतो. आमच्या समाजावर रात्री अपरात्री केव्हा पण हमले होतात आणि आमची हीच मागणी असते की आम्हाला शस्त्र परवाना द्या. कारण आम्ही जंगलात राहणारी माणसं आहेत. वाहक कोल्हे यांच्याशी आमचा सामना होतो, पण ह्या सरकारने, या बळजबरी सरकारने ती आमची कुरारबंदी सुद्धा पण उठवून घेतलेली आहे. मग आमचं म्हणजे सरकारला तर सांगणंच नाही, कारण सरकारकडून आता कोणतीही अपेक्षा आम्हाला राहिलेली नाही. म्हणजे अशा काही मायक्रो गोष्टी आमच्या आहेत का त्या आमच्या शासनापर्यंत जायला पाहिजे. पण शासनापर्यंत म्हणण्यापेक्षा आता शासन कोणी हेच कळत नाही. आता दिल्लीमध्ये असं शासन बसलं आहे की ते म्हणतं हे तो जुमला होता. आता तुम्हाला सांगायचं एकच तात्पर्य आहे, पंढरपूरमध्ये माननीय पंतप्रधान यांचा मेळावा झाला होता. त्यांनी टार्गेट केलं तर शरद पवारांना, धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही ते आम्ही आरक्षण देऊ, आणि त्याच्यानंतर काहीही झालं नाही. एवढंच नाही, माननीय फडणवीस साहेब आणि आताचे त्यांच्या बाहेर पडलेले शिवसेनेचे, आता शिवसेना म्हणल्यावर 2 ठिकाणी होतात. म्हणजे काय गोंधळ चाललाय देशामध्ये, राज्यामध्ये, कारण लेखी दिलेलं आहे. आता एक मराठीमध्ये कहावत आहे, 100 वाका आणि 1 लिखा. म्हणजे तुम्ही किती बोलले तर त्याला महत्व नाही, पण तुम्ही जर लिखित दिलं त्याला हे महत्व दिलं जातं. पण तसं पण लिखित मान्य देवेंद्र फडणवीस आणि सुभाष देसाई यांनी आम्हाला लिखित दिलेलं आहे की पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला धनगर आरक्षण एसटी मध्ये आम्ही देऊ म्हणून सांगितलं. पण हे दळभद्री सरकार कोणतंही असो, मी त्यांना बोलणार नाही, पण हे दळभद्री सरकार जे आहे यांनी आतापर्यंत धनगर समाजाला फक्त मताचा याच्यासाठीच वापर करून घेतलेला आहे. हे तुम्हाला मी खास करून सांगण्यासाठी आणि सगळ्यांना
आज माझा समाज बांधव इथं असल किंवा नसल, मला विरोध करतील अथवा नाही करतील, त्याचा काही एक विशेष नाही. माझं फक्त एवढंच सांगणं आहे, तुम्ही तर काहीच सोचलं नाही, त्याच्यापेक्षा आम्ही 70 वर्षापासून सोचतोय. फक्त आमचं एवढंच दुर्दैव आहे की आम्ही सोशल मीडियावर येत नाही. आमच्या आया बहिणीवर जे अत्याचार होतात ना, ते अत्याचार खूप मोठे आहेत. जास्त काही नाही बोलताना मला जे इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि माझं लांबलेलं जे भाषण आहे ते मी इथं थांबवतो. फक्त मी एवढंच सांगतो, UCC हा जो कानून कायदा आहे, हा कानून कायदा फक्त तुमच्यावर थोपला जातोय. म्हणजे बघा, 2024 आणि 2014 याच्यामधला अंतर बघा. म्हणजे बाकी दुसरं काही नाही, फक्त आणि फक्त राजकारण आहे आणि फक्त खुर्ची आहे. हे भारत देशामध्ये सगळ्या समुदायाचे लोक राहतात इथं, आणि ज्याची त्याची जी परंपरा असते ही त्यांनी राखावला पाहिजे. एवढंच मला म्हणायचं आहे. तुम्ही कायदे करतात, पण कायदे करीत असताना बघा, म्हणजे काही एक मसुदा नाही, काही आपणा सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये मी नम्रतेचं अभिवादन करीतो. आणि आजच्या या एका महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहोत. खासदार जलील साहेब यांनी मला निमंत्रण दिलं, त्यासाठी मी त्यांचा मनापासून आभारी आहे. एका विशिष्ट उद्देशानं आणि विशिष्ट हेतूनं आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि काही मान्यवरांचे विचार आपण ऐकलेले आहेत. सर्वप्रथम मी हे समजतो की आम्ही सर्व माणसं आहोत. वी आर ह्युमन बिईंग्स. मग आम्हा माणसांचा बटवारा वेगवेगळ्या नावानं वेगवेगळ्या कामानं झालेला आहे. जसं की आमची भाषा, आमची संस्कृती, आमची जाती, आमचा धर्म, या सगळ्या गोष्टीवर आम्ही वाटल्या गेलेलो आहे, विभागल्या गेलेलो आहोत. आणि आमचा देश भारत देश, या भारत देशाच्या संविधानामध्ये या देशाची उभारणी स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या तत्वानं झालेले आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय विचारपूर्वक सूक्ष्मतेनं या देशाचं संविधान तयार केलेलं आहे की ज्यामध्ये सर्वांना सर्व प्रकारचं स्वातंत्र्य आहे. आम्हाला विचार मांडण्याचं, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, आमचं धर्मपालन करण्याचं स्वातंत्र्य आहे, आणि ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि ते आमचं भाग्य आहे. आणि आमची दुसरी ओळख, आम्ही सगळे भारतीय आहोत, या देशाचे नागरिक आहोत. आणि भारत देशाचे नागरिक या नात्यानं संविधानानं आम्हाला अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. परंतु इतिहासामध्ये जर आम्ही पाहिलं, स्वातंत्र्याला 75 वर्ष, आझादी का अमृत महोत्सव आम्ही साजरा करतोय. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या गोष्टी लक्षात घेतल्या तर त्यावेळची समाज रचना आणि अनेक अशा गोष्टी काही होत्या की त्यामध्ये माणसाला माणूस म्हणून वागणूक दिली जात नव्हती. त्यांचा आदर आणि सन्मान केला जात नव्हता. ठराविक एका समुदायाकडे ती मक्तेदारी होती. आणि यामुळेच की काय, किंवा त्यांच्या या छळाला कंटाळून धर्मांतर घडले. इसवी सनापूर्वी 500 वर्षामध्ये बौद्ध धर्म उदयास आला, जैन धर्म उदयास आला. त्याची कारण
आपल्याला ठाऊक आहे की वैदिक धर्मामध्ये ज्या काही अनिष्ट चालीरीती होत्या त्याला कंटाळून किंवा त्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून या धर्मांची हे धर्म अस्तित्वात आले आणि या देशातले जे मूळ रहिवासी मागासवर्गीय त्यांनी देखील मिशनऱ्यांच्या काळामध्ये ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. तो यामुळं की त्यांच्यावरचे सामाजिकदृष्ट्या अन्याय आणि अत्याचार होत होते, त्यामुळं त्यांनी तो धर्म घेतला. या देशाचे ते नागरिक झाले आणि या देशाच्या संविधानानेही त्यांना मान्यता दिली. पण बऱ्याच वेळा असं समजलं जातं की हा परकीय धर्म परदेशातून आलेला आहे आणि मग त्यांच्यावर अन्याय अत्याचार जाच जुलूम केले जातात. आजही मणिपूरची परिस्थिती तुम्ही कदाचित ऐकत असाल, पाहत असाल. अमानुष छळ त्या ठिकाणी होतो, भयंकर गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत. ख्रिस्ती धर्मगुरू, नन्स, फादर्स, पालक, प्रचारक यांच्यावर वेळोवेळी हमले झालेले आहेत आणि याचं कारण हे की आपण बंधुभावामध्ये कमी आहोत. एकमेकांचा आदर करणं, एकमेकांचा सन्मान करणं या गोष्टीमध्ये कमी पडलेला आहे. मी स्वतः एका धर्माचा, ख्रिस्ती धर्माचा एक गुरु आहे आणि मला बिशप हे नाव आहे. परंतु प्रोटेस्टंट मध्ये जो आमचा पंथ आहे त्याला चर्च ऑफ नॉर्थ इंडिया असं म्हटलेलं आहे, CNI असं त्याला म्हणतो. आणि त्याचा मी धर्मगुरू आहे आणि माझं कर्तव्य आणि जबाबदारी ही आहे की या विशिष्ट समाजाला येशू ख्रिस्तानं शिकवल्याप्रमाणे प्रीतीची, न्यायाची, शांतीची शिकवण देणं आणि या धर्माचं पालन करणं ही शिकवण आम्ही देत आहोत. आमच्या रविवारच्या उपासनेमध्ये आणि प्रार्थनेमध्ये आमचे जे राज्यकर्ते आहेत, नावानं आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. जे कोणी देशाचे पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील, मुख्यमंत्री असतील, गव्हर्नर असतील, या सर्वांची आम्ही सातत्यानं आठवण करीत असतो आणि त्यांनी देशाला न्यायानं आणि शांतीनं चालवावं हा आशीर्वादाची प्रार्थना आम्ही त्यांच्यासाठी करत असतो. भारत देश हा संपन्न देश आहे, परंतु अनेक विषमता आपण त्यामध्ये पाहायला मिळतो. या ठिकाणी मला चिठ्ठी दिली की टाइम अप झाला, परंतु ही महत्वाचं चर्चासत्र आहे. एका विशिष्ट मुद्द्यावर आपण आलेलो आहे. ओके, मी समारोप करतो. ज्या मुद्द्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत तो मुद्दा आहे समान नागरिक कायदा. हा समान नागरिक कायदा करण्याची गरज का भासली हे आम्हाला अजिबात समजत नाही. 75 वर्षामध्ये असं कधीच वाटलं नाही की हा कायदा असावा. कायदा संविधानामध्ये धारा 25, 26 आणि 29 पर्यंत सगळ्या धर्माविषयी, समानतेविषयी आणि धर्म पालनाविषयी शिकवतो. परंतु कलम 44 हे समान नागरिक कायद्याविषयी त्याचा आम्ही जास्त अभ्यास केलेला नाही. परंतु भविष्यामध्ये जे दुष्परिणाम त्यावर होतील, त्या कायद्यामुळे होतील, त्याचा विचार करण्याची आज गरज आहे आणि म्हणून हा मंच आहे, म्हणून हे चर्चासत्र आहे. जलील साहेबांचे मनपूर्वक मी आभार मानतो की त्यांनी हे आयोजित केलेलं आहे आणि अनेकांनी आपापले विचार मांडलेले आहेत. परंतु मी व्यक्तिगत रीतीने म्हणतो की या कायद्याची आज तरी आम्हाला अजिबात आवश्यकता नाही, कारण भविष्यामध्ये त्याचे गंभीर परिणाम, दूरगामी परिणाम होऊ शकतात. आम्हाला आमच्या संविधानानं जी स्पिरिच्युअल ऑटोनॉमी दिलेली आहे, रिलिजियस ऑटोनॉमी दिलेली आहे, ती आम्हाला हवी आहे. त्यावर कोणीही अतिक्रमण करता कामा नये, कारण धर्म हा सगळ्या प्रकारच्या बंधनापासून मुक्त असला पाहिजे. तो
आमच्या आध्यात्मिक जीवनाशी निगडीत असतो, आमची श्रद्धा असते, भावनिक त्या गोष्टी असतात. आणि म्हणून हे एक्सटर्नल बाइंडिंग कुठल्याही धर्मावर कोणत्याही रूपानं, राजकीय असेल कोणताही असेल, यानं येऊ नये एवढंच मी बोलतो. आयोजकांना मला जे संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार मानतो. धन्यवाद. खूब खूब धन्यवाद. अब मैं एडवोकेट खजर पटेल साहब से दरखास्त करता हूँ कि वो माइक पर तशरीफ लाएं. ज़्यादा शुक्रिया उनका जिन्होंने ये यहाँ पर सबको बुलाकर एक ऐसा प्रोग्राम दिया है कि जिससे हमको कुछ जानकारी प्राप्त हो कि हमारी हुकूमतें क्या कर रही हैं. मैं सबसे पहले गुरु नानक के एक फारसी के कलाम से शुरुआत करने जा रहा हूँ. गुरु नानक जिनकी वाणी गुरु ग्रंथ साहिब जो सिख धर्म के ग्रंथ गुरु हैं, उनकी वाणी में फारसी भी है, उनकी वाणी में संस्कृत भी है, बहुत भाषाओं का मिलन है. तो फारसी में गुरु नानक का एक कलाम है जिसके अंदर उन्होंने कहा है, यक अर्ज गुफ्तम पेश तो दरगोश कुन करतार, हक्का कबीर करीम तू बेऐब परवरदिगार. दुनिया मुकामे फानी तहकीक दिल जानी, ममसर मुए अजराइल गिरफ्तार दिल हेत न दानी. जन पिसर पदर बिरादरा कसनेश दस्तंगीर, आखिर बेअफ्तम कस न दारद क्यों सगत तकबीर. सब रोज गश्तम दर हवा कर देम बदी ख्याल, गाहे न नेकी कार करदम ममी किनी अहवाल. बदमख्त हम क्यों बकील गाफिल बेनजर बेबाक, नानक बुगोयल जंतरा तेरे चाकरा पापा. ये गुरु नानक का कलाम है. आए सभी इस शहर से, शहर के बाहर से आए वाले सभी मेरे दोस्त भाइयों, दोस्तों, अगर मुझे पूछा जाए कि समान नागरिक कायदा होना चाहिए या नहीं, मैं एक प्रोफेसर हूं, तो मैं सीधे सीधे जवाब दूंगा कि इसकी जरूरत हमारे देश को नहीं, क्योंकि इस कायनात में अकेला भारत ऐसा है, अकेला देश ऐसा है कि जहां पर कई धर्म, 8,000 से ऊपर जातियां हैं, 7,000 से ऊपर बोलियां हैं, यानी भाषा है, और 140 करोड़ लोग भाईचारे के साथ में हाथ मिलाकर, बाहों में बाहें डालकर यहां पर जी रहा है. उसे किस लिए चाहिए? कैसे लोग हैं ये? 9 साल में कुछ कर नहीं पाए, जीतने के लिए 10वां साल फिर से जीतना है, तो फिर कुछ तो भी करना चाहिए. ये लोग वो कहते हैं ना कि दिलों में आग लबों पे गुलाब रखते हैं. वही साहब, दिलों में आग लबों पे गुलाब रखते हैं. ये बीजेपी वाले अपने चेहरे पे दोहरे नकाब रखते हैं. एक तरफ मस्जिद है, एक तरफ मैखाना. कहीं भी जाओ दोस्तों, आखिर फरिश्ते हिसाब रखते हैं. 9 साल में कोई देश का कोई विकास नहीं कर पाए. आज महंगाई चरम पर है, कोई बात नहीं कर रहा. आज बेरोजगारी चरम पर है, कोई बात नहीं कर रहा है. और कोई पूछता है वो देशद्रोही है. कोई अगर किसी की पढ़ाई पूछता है तो उसे 2 साल की सजा हो जाती है, 25,000 फाइन हो जाता है. कोई अगर कुछ पूछता है तो वो भारत का नहीं है, वो तो बाहर से आया है. अरे भाई, भारत यहां बैठा हुआ हर एक कोई आदमी ये इंडियन है, ये भारतीय है. जिन अभी हमारे इंडिया जलील साहब ने कहा कि हमारे पुरखों की कब्रें यहां पर है और हम बाहर के कैसे? अगर हमारे पुरखों की कब्रें यहां पर है, हम सब एक भाईचारे के साथ में यहां पर रहते हैं, तो हम बाहर के कैसे? हम इंडियन है, हम भारतीय है, और हमें तोड़ने की कोशिश मत करो. कल मुझे बोलेंगे आप तो हिंदू हो, नो डाउट आई एम हिंदू. फिर आपने उस चर्चा सत्र में कैसे क्या शिरकत की? मैं बिल्कुल बोलूंगा मैं हिंदू हूं,
पर मेरा हिंदुत्व वो शेरडी वाला जनुआ वाला हिंदुत्व नहीं है। मेरा हिंदुत्व मनुवादी हिंदुत्व नहीं है। मेरा हिंदुत्व 18 पगड़ जातियों को भाईचारे के साथ में रहने का सिखाने वाला हिंदुत्व है। मैं सीना ठोक के बोलूंगा। काबा और काशी को नजदीक लाने के लिए मैं तो भटक रहा हूं, वो पुल बनाने के लिए। काबा और काशी को नजदीक लाने के लिए मैं भटक रहा हूं, वो पुल बनाने के लिए। बेशक मेरा कतरा कतरा बहा दो अपने अपने जख्मों का मरहम बनाने के लिए। दोस्तों, अच्छा था वो पहले से यहां पर जो भी आज हो रहा है ये केवल मुस्लिमों को टारगेट करके सभी को परेशान करने का काम हो रहा है सेंट्रल गवर्नमेंट की ओर से। इसकी तरफ जरा गौर कीजिए, क्योंकि हमारे देश में अगर 80% हिंदू है और 20% माइनॉरिटी है, तो 20% को परेशान हम शून्य बन चुके हैं। और अब इसके बाद ऐसा नहीं होगा। ये हम सीधा थाम के कहते, मुझे पता है कि मुझे बहुत कम समय मिला है। जाते जाते एक शेर पढ़कर जाऊंगा कि वो एक कतरा होते भी तूफान से जन्म लेता है, आपके जैसा। वो एक कतरा होते भी तूफान से जन्म लेता है, उसे बचाए रखना समंदर की जिम्मेदारी है। रहे सलामत ये रहबर हमारा जो 1000 तूफा पे भारी है। पार्लियामेंट जनाब इम्तियाज जलील साहब, इनकी जानिब से इस प्रोग्राम में मदऊ किया गया जमीयत उलमा के सदर की हैसियत से। आज के इस प्रोग्राम में कायद मोहतरम जो मिल्लत के लिए हर मसाइल में आवाज़ बनकर जिस अंदाज से मसाइल को उठाते हैं, वो आज हमारे दरमियान में मौजूद अली जनाब असदुद्दीन ओवैसी साहब, मेंबर ऑफ पार्लियामेंट जमीयत उलमा मालेगांव के सदर, और हमारे अब्दुल अजीज MLA जनाब मुफ्ती इस्माइल साहब, और दाइश पर मौजूद तमाम ही जिम्मेदारान, तमाम ही मज़हब के धर्मगुरु और रहनुमा। आज हम जिस मकसद के लिए यहाँ पर हमें मदऊ किया गया है, हम जानते हैं कि मुल्क के हालात किस तरफ करवट ले रहे हैं। जमीयत उलमा चूंकि पूरे मुल्क में कायदाना रूल अदा करती है, और हमारे कायदे मोहतरम अली जनाब मोहतरम अमीरुल हिंद हजरत मौलाना अरशद मदनी दामन बरकातहूम ने हर मसाइल में अल्हम्दुलिल्लाह आवाज़ बन जाते हैं मिल्लत की और आवाम की। इसी तरह से जब भी कोई मसला पेश आता है, जमीयत उलमा के अराकीन हर जगह, हर जिला में, हर गांव में, हर देहात में, जहां पर भी ब्रांचेस है, इस काम के आगाज शुरू कर देते हैं और मिल्लत में वो किस तरह से बेदारी लाए, इसके लिए कोशा रहते हैं। आज हम जानते हैं कि हुक्मरान इंसानों की तरक्की पर सोचना छोड़ दे रहे हैं कि वो नाकिस और बदहाल एजुकेशन का सिस्टम, मुल्क में बढ़ती हुई बेरोजगारी, आसमान छूती महंगाई, माहौल की दिन ब दिन बिगड़ती सूरत हाल, इन मसाइल से सियासी हुक्मरानों को कोई वास्ता है, ना इन पर कोई बात की जा रही है। बहस हो रही है तो बस यूनिफॉर्म सिविल कोड पर। लॉ कमीशन की जानिब से हर नागरिक से UCC पर राय तलब की है, और देश के सभी स्कॉलर्स इन दिनों UCC पर बात कर रहे हैं। UCC का मतलब पूरे मुल्क भारत में एक जैसा कानून, इसमें निकाह, तलाक, खुला, विरासत की तकसीम, ये कवानीन शामिल होंगे। भारत एक बहुभाषिक बहुधार्मिक देश है। जिस तरह भारत में हर 2 किलोमीटर के फासले पर जुबानें बदल जाती है, और इसी तरह हर धर्म और अपने रिवाज और कल्चर के हिसाब से अलग अलग तौर पर भारत में मौजूद आवाम के ज्यादातर आईनी कानून उनके पुराने रिवायत पर बने हैं। हिंदू मजहब में भी 400 से जायद रिवायती एतबार से UCC में इख्तिलाफ है। भारत में मौजूद मुख्तलिफ धर्म को एक जैसे कानून में नहीं बांधा जा सकता है। हर एक का अपना पर्सनल लॉ मौजूद है। हर शख्स
अपने पर्सनल लॉ से आस्था और जज्बात से जुड़ा हुआ। यूसीसी पर ये पहली बार बहस नहीं हो रही है, बल्कि इससे पहले भी आवाम के हर तबके ने इसकी मुखालिफत की है। इसी तरह की कोशिश दिन ब दिन देश में कौमी एकता और भाईचारे को नुकसान पहुंचा रही है। हर धर्म और कल्चर का अपना पर्सनल लॉ होता है, जिसके अहली कानून के मुताबिक फैसला किया जाता है। क्रिश्चियन, सिख, ईसाई, हिंदू, आदिवासी मुसलमान, कश्मीरी मुसलमान, कश्मीरी पंडित, सबके अपने अपने कानून हैं। इन कानून को एक रंग देने का मतलब हर एक की धार्मिक पहचान को खत्म करना है। भारत में मुस्लिम पर्सनल लॉ का इतिहास यह है कि मुगलिया दौर में जब मुसलमानों की हुकूमत थी तो यहाँ पर इस्लामिक कानून था, लेकिन हमारे हिंदू भाइयों के लिए उनके मजहब पर चलने के लिए उनको अपने मजहब पर अपने तौर पर चलने की आजादी थी। और आज जो है आस्था के नाम पर लोगों के कोर्ट भी फैसला कर रही है, लेकिन मुसलमानों को छोड़कर। एक मिसाल यह है कि झारखंड, उड़ीसा, छत्तीसगढ़ के आदिवासी जो कानूनी बंदिश और परंपरा की वजह से जमीनों को न बेचते हैं, न किसी गैर आदमी को बेच दिया जाता है। हिंदुस्तान चूंकि गंगा जमनी तहजीब है, अनेकता में एकता हमेशा से ही हिंदुस्तान की पहचान रही है। अपनी इंफरादी कौमी शनाख्त को बरकरार रखने आजादी इस मुल्क का कानून हमें देता है। चमन में इख्तिलाफ रंग और बू से बात बनती है। हम ही हम हैं तो क्या हम हैं, तुम ही तुम हो तो क्या तुम हो। इस वतन के हर चप्पे चप्पे में अपनी जुबान को समेटे हुए है, और यही बात इस मुल्क को दुनिया का खूबसूरत मुल्क बनाती है। गुलिस्तान में सिर्फ एक रंग हो तो अपनी खूबसूरती खो देता है, और एक शासन को इस मुल्क को भद्दा बना देगा, इस मुल्क की खूबसूरती को खत्म कर देगा। इस मुल्क का कानून सबके साथ इंसाफ करता है, सबको अपना अपना हक दिलाता है, और हर कौम को हक है वो अपने मजहबी तालीमात पर अमल करते हुए इस मुल्क की जिम्मेदार कौम बन सके। हिंदुस्तान कानून सबको एक आंख से देखता है, लेकिन इस शासन को सबको एक रंग के चश्मे से देखने की घटिया सोच का नतीजा है। ये हमें कतई मंजूर नहीं। आए दिन इस तरह की साजिशों का हम सामना करते आ रहे हैं, और आज भी एक शासन कोड नाम की साजिश को बेनकाब करेंगे। हम हमेशा से कानून के दायरे में रहकर अपना एहतजाज दर्ज कराते आए हैं, और अल्हम्दुलिल्लाह अपने किसी एहतजाज के दौरान मुल्क और शहर के माहौल को कभी खराब होने नहीं दिया। हुकूमत हिंद खूब समझ ले, हम आईन हिंद शायद किसी किस्म की छेड़छाड़ को कबूल नहीं करते हैं, और ना ही एक शासन को हम कबूल करेंगे। और एक माता पिता के संतान होने के नाते से इनके दरमियान किसी किस्म की कोई जो है डिस्क्रिमिनेशन नहीं है, कोई फर्क नहीं है, सबको बराबर का दर्जा हमने रखा। इंसानों ने बांटा है इनको वर्णों में, इंसानों ने बांटा है वर्णों में, बांट करके इनके दरमियान मुनाफरतें, नफरतें और डिस्क्रिमिनेशन पैदा किया है। तो अल्लाह तबारक व तआला तो सारे इंसानों को एक जो है माँ और बाप की संतान कह करके एक मकाम पर रखना चाहता है, लेकिन हमारे मुल्क की और यहाँ इंसानों की जमीन पर इंसानों की ये पॉलिटिक्स होती है कि वो अपने मफादात के लिए कुछ भी जो है इस तरह की चीजें करते हैं। और जो लोग इस वक्त ऐवान इक़्तिदार में बैठे हुए हैं, उनके पेश नजर इस मुल्क को जिस तरफ ले जाना है, 3 टारगेट उन्होंने रखे थे। 3 टारगेट में से पहला टारगेट उनका था राम मंदिर का, जो अचीव कर चुके हैं। वो भाई हुक और ग्रुप लाठी के जोर पर कहिए या अदलिया में धांधली करके कहिए, उसको वो अचीव कर सके। दूसरा 370 का था, उसको उन्होंने अचीव किया है अपनी लाठी के जोर पर, अपनी ताकत के जोर पर, वेजिटेरियन जो उनको मेजोरिटी हासिल है उसके जोर पर 370 का जो है उन्होंने उसको अचीव किया है। और तीसरी उनका टारगेट जो है 2019 में जो उन्होंने रखा था वो था यूनिफॉर्म सिविल कोड का, जो अब जाते जाते जो है वो इसको कर करके फिर 24 में अपने आप को सिक्योर करना चाहते। हम ये समझते हैं कि ये सिर्फ मुसलमानों का मसला नहीं है, बल्कि यहाँ पर मुल्क में बसने वाले सारे लोगों के लिए एक आइडेंटिटी क्राइसिस ये पैदा करेगा, उनकी शनाख्त का बहरान ये पैदा करेगा। तो ये ह्यूमन जो है एक इश्यू है, इसको ह्यूमैनिटेरियन ग्राउंड पर जो है एड्रेस करना चाहिए। जैसे हमारे भाई अभी कह रहे थे, सिख भाई थे हमारे बंदे जो है वो बैठे हुए हमारे रिस्पेक्टेड, इनके अपने अपने जो है संस्कृति और सभ्यता है, उसके सहारे जीते हैं, उसके सहारे इनकी पहचान है। जब ये जो है यूनिफॉर्म सिविल कोड के नाम से एक चीज इंट्रोड्यूस कर देंगे
तो फिर ये सारी आइडेंटिटीज जो है यहाँ से मिटा देंगे, जो कि दस्तूर के प्रिंसिपल्स के और दस्तूर के फंडामेंटल राइट्स के अगेंस्ट है। हमारे कॉन्स्टिट्यूशन ने जो फंडामेंटल राइट दिया है उसके अगेंस्ट है। इसलिए हमको सारे लोगों को मिलकर के इसके खिलाफ कोशिश करना चाहिए। मैं अपने मुसलमान भाइयों से बतौर खास ये बात अर्ज करना चाहता हूँ कि मुसलमान इसको अपने मुसलमानों का मसला हरगिज न बनाए। मुसलमान इस गुब्बारे में जितनी हवा फूकेंगे उतना जो है हम इनको स्ट्रेंथन करेंगे, इसको ताकत देंगे। तो हम इसको ये न करें, बल्कि हम इसको एक ह्यूमन इंसानी मसले के हिस्से से एड्रेस करके और सारे इंसानों को, सारे यहाँ की जो एंटिटीज है उनको साथ में लेकर के इसको एड्रेस करना चाहिए। और फिर हमारे जो नुमाइंदे हैं पार्लियामेंट में, ऐसा ना हो कि एन वक्त पर जब इस पर बहस हो तो जिस तरह से एक पार्लियामेंट के मेंबर ने कहा था कि मैं पढ़कर नहीं आया हूँ, ट्रिपल तलाक के मौके पर एक पार्लियामेंट के मेंबर गायब हो गए थे, या इस तरह की चीजें हुई थी। हमारे सिर्फ लड़ने वाले वहां पर असद साहब थे या कुछ और लोग थे जिन्होंने वहां लड़ा था। तो ऐसा ना हो, बल्कि जो है अब ये चूंकि सारे मुल्क के लोगों का मसला है, जो मुख्तलिफ बिरादरियां, मुख्तलिफ संस्कृतियां, उसके लोग पार्लियामेंट में मेंबर की हैसियत से मौजूद है, तो मैं बिरादर असद साहब से गुजारिश करूंगा कि सारे जो है मेंबरान पार्लियामेंट को, जो जिस बिरादरी को बिलोंग करते हैं, जिस संस्कृति को बिलोंग करते हो, उनको ऑर्गेनाइज करें और इनके क़ियादत में या और जो मेंबरान पार्लियामेंट हमारे वहां पर है उनको साथ लेकर के उनको ऑर्गेनाइज करके जो है इसको पार्लियामेंट में एक जो है मुश्तरका मसला इंसानियत का बनाए। मुसलमानों के मसले के एक हिस्से एड्रेस न करें, बल्कि इंसानियत का मुश्तरका मसला बनाए। क्योंकि हम देख रहे हैं मध्य प्रदेश में किस तरह से एक जो है ऊंची जो है वर्ण व्यवस्था के फर्द ने नीचे फर्द के ऊपर इतना जलील किया और उसके ऊपर पेशाब कर दिया। ये मुल्क के हालात है। आप जाकर के यूपी और बिहार में देखेंगे कि वहां पर दलितों के साथ और पसमानदा तबकात के साथ जिस तरह का डिस्क्रिमिनेशन था, जिस तरह की मुनाफत, नफरत और घृणा उनके सिलसिले में है, वो जो है अपनी जगह पर है। उनके मसाइल को एड्रेस करना हमारी जिम्मेदारी है। उनको उस घृणा से, उनको इस डिस्क्रिमिनेशन से, उस जिल्लत से निकालना हमारी जिम्मेदारी है। रिजर्वेशन इसका हल नहीं होगा। रिजर्वेशन देकर के जो है आपने कुछ जॉब्स में या और कुछ चीजों में कुछ मकाम तो दे दिया है, लेकिन वो इज्जत और तौकीर का मकाम, वो वकार का मकाम और इंसान होने के नाते से वो जो अल्लाह तबारक व तआला ने इंसानों को एक जैसा मकाम दिया, तो वो मकाम जो है रिजर्वेशन हासिल करके नहीं देगा। हमको इसके लिए कोशिश करना पड़ेगी। और बहैसियत उम्मत मुस्लिमा हमारे बरादरान यहाँ पर मौजूद है, हम ये समझते हैं, हम उनको यकीन दहानी कराते हैं कि अल्लाह ताला, हमारा ये मानना है, हमारी ये श्रद्धा है, आस्था है हमारी, कि हमको हमारे निर्माणकर्ता ने इस धरती पर इसलिए वजूद दिया है कि हम सारे इंसानों की भलाई का काम करें। इसके ये लाया है। मैंने वो आयत आपके सामने कुरान की शुरू में पढ़ी आयत का हिस्सा, अल्लाह ताला ने कहा कि यहाँ पर सर्वाइवल उसी को मिलेगा, यहाँ पर एग्जिस्ट वही करेगा, बाकी वो रहेगा। इम्मा मा यनफउन नास, जो लोगों के लिए नफा बख्श होगा, लोगों के बेनिफिट में होगा, लोगों के लिए लाभदायक होगा, वो बाकी रहेगा। हुकूमत अगर लाभदायक होगी तो बाकी रहेगी, लेकिन हुकूमत अगर लोगों के हित में काम नहीं करेगी, हुकूमत अगर ये समझेगी कि हमारे पास अभी नंबर्स है, नंबर्स की बुनियाद पर जिस तरह का चाहेंगे हम लेजिस्लेशन करेंगे, तो राजीव गांधी को याद करना चाहिए कि रिकॉर्ड मेजोरिटी के साथ राजीव गांधी भी इस मुल्क में जीत करके आए थे अपनी मां के असैसिनेशन के बाद, लेकिन आज उनकी पार्टी जो है अपने सर्वाइवल की और अपने बका की लड़ाई लड़ रही है। तो अल्लाह तबारक व तआला बाकी उसको रखता है जिसको अल्लाह तबारक व तआला जो है यहाँ पर नफा बख्श महसूस करता है। इंसानियत की नफारसानी का काम मोदी, योगी और अमित शाह करेंगे तो बाकी रखे जाएंगे, और इंसानों के लिए अगर नुकसान का काम करेंगे तो जिस तरह से यहाँ लोग मिटा दिए गए, यूनान, मिस्र, रोमा सब मिट गए, जहां से सब मिट जाने के लिए सबको अल्लाह तबारक व तआला मिटा देगा। एक वक्त पर अल्लाह ताला ने एक स्पैन ऑफ टाइम में आपको यहाँ परफॉर्म करने के लिए टाइम दिया है। आप इंसानों के लिए बेहतर अंदाज में परफॉर्म करेंगे तो अल्लाह ताला मौका देगा, और अगर आप परफॉर्म नहीं करेंगे, जुल्म करोगे, तो अल्लाह तबारक व तआला, अल्लाह ताला अपने बंदों के लिए जुल्म को कभी भी जो है पसंद नहीं करता है। जुल्म पर मबनी ये कानून है, हमारी रहनुमाई जो है असद साहब करेंगे और भी लोग करेंगे, और इसके अंदर क्या क्या फ्लॉज है, किस तरह का जो है मुल्क के एक जो है मुश्तरका तहजीब को खराब करने वाली जो है इसके पीछे स्कीम है, और किस तरह जो है एक मखसूस संस्कृति को थोप देने की कोशिश की जा रही है, वो सब चीजें हमें क्या अपने सामने रखना चाहिए। इसमें हमें जो उम्मत मुस्लिमा के अफराद होने के नाते से एक बड़ा रोल अपना इंसानियत के हक में प्ले करने की जरूरत है और उसको लगाने की जरूरत है। अल्लाह ताला मुझे इसकी तौफीक बख्शे, आपको हमको सबको तौफीक बख्शे। वो आखिर दवाना का मिला जज़ाकल्लाह। ये थे मौलाना खलीफ अलाई साहब, जमात इस्लामी। The Christian community feels that साहेबांनी मला निमंत्रित केलं, त्यांचंही या ठिकाणी खूप खूप आभार। या भारतामध्ये
या स्वतंत्र भारतामध्ये फक्त जागृत एकच माणूस दिसतो, ते म्हणजे आपले माननीय बॅरिस्टर साहेब. बाकीची सगळी मंडळी ही झोपलेली आहे. आज हा एवढा मोठा विषय आहे आणि हा हॉलही आपला भरलेला नाही आहे. हा विषय एका जाती एका धर्माचा नसून हा आपल्या सर्वांचा विषय आहे. आपण या ठिकाणी बघतोय वेगवेगळ्या मान्यवर मंडळींनी आपल्या सर्वांना इथे मार्गदर्शन केलं. माझ्यासाठी बोलण्यासाठी असं काही ठेवलेलं नाही त्यांनी. सगळा विषय आपल्याला सर्वांनी पुढून सांगितलेला आहे. पण काही एक दोन गोष्टी आहेत ज्या मला आपल्या सर्वांना सांगायच्या आहेत. या स्वतंत्र भारताची जेव्हा नीट ठेवण्यात आली त्या टायमाला जी पार्टी जो पक्ष आज सत्तेमध्ये जो सत्ता भोगतोय तो या स्वतंत्र भारताच्या कोणत्याही भूमिकेमध्ये तो नव्हता. तो या स्वतंत्र भारतासाठी विरोधक म्हणून काम करत होता. त्याच्यामुळं त्याला या स्वतंत्र भारताला जे आपल्याला अधिकार मिळालेले आहेत त्याला ते नको आहे. आज आपल्या सर्वांना ज्या वेगवेगळ्या मूलभूत अधिकार जे आपल्याला संविधानाने दिलेले आहेत ते हिरावून घेण्याचं काम हे RSS करत आहे. 1953ला RSSचा एक अजेंडा होता की जम्मू काश्मीरचा जो विषय आहे तो राम मंदिराचा विषय आहे आणि जो तिसरा विषय आहे तो UCCचा. त्यांनी हे दोन विषय जे आहेत ते परिपूर्ण केले. जम्मू काश्मीरचा जो विषय आहे तो अनकॉन्स्टिट्युशनली त्यांनी शॉर्ट आउट केला. तिथं विधिमंडळाची बैठक घेऊन तो पारित करायला पाहिजे होता. पण जम्मू काश्मीरमध्ये विधिमंडळच नव्हतं तरी त्यांनी जम्मू काश्मीरचा विषय हा त्यांनी शॉर्ट आउट केला. त्यानंतर राम मंदिरचा विषय त्यांनी त्यांच्या सत्तेच्या जोरावरती तो संपुष्टात आणला. आता यानंतरचा जो विषय आहे तो आहे समान नागरी कायद्याचा. तर तेही आज न उद्या तो परिपूर्ण करतील. आणि त्यांचा सर्वात मोठा जो अजेंडा आहे तो म्हणजे या स्वतंत्र भारताला हिंदू राष्ट्र करण्याचा. त्यांचा मुख्य उद्देश जो दिसतोय या वेगवेगळ्या घटनांमध्ये आपण पाहतोय की त्यांचा मुख्य उद्देश आहे की भारत किंवा इंडिया हे नाव कट करून त्यांना इथं हिंदुस्तान हे नाव आणायचं आहे. हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. हिंदू राष्ट्र बनवायचं आहे म्हणजे त्यांना इथं मनुस्मृती आणायची आणि मनुस्मृतीच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या जाती धर्म आहेत त्यांच्यावरती त्यांना अन्याय अत्याचार करायचे. आज आपण पाहतो मनमोहन सिंगांनी 2005ला सच्चर कमिटीची स्थापना केली होती आणि त्या स्थापनेमध्ये मुसलमानांना आरक्षण देण्यात आलं होतं. मनमोहन सिंगाचे सत्ता गेली, BJPची सत्ता आली आणि BJP सरकारनं सांगितलं की सच्चर कमिटी जी आहे ती अनकॉन्स्टिट्युशनल आहे. तेव्हापासून आतापर्यंत मुसलमानाला जे आरक्षण दिलं होतं किंवा त्या टायमाला सच्चर कमिटीनं जे आरक्षणाची मागणी हे केली होती तर ती संपुष्टात आणली. त्याच्यानंतर आपल्या मुस्लिम बांधवांनी त्या विषयावर कधी काढलं नाही. आताची परिस्थिती आपण बघितली तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे आपल्याला SC ST OBCला सरपंच पदाचं जे आरक्षण होतं तेही आता काढून घेण्यात आलेलं आहे. आज स्थानिक स्वराज्यामध्ये आपल्याला सरपंच पदी त्यांनी आता काय ठेवलेले की गावातील लोक निवडून घेतील. मग आता गावामध्ये सर्वात जास्त बहुसंख्यक लोक जे आहेत तर ते कोण आहेत? हिंदू संप्रदायाचे लोक आहेत, मनुस्मृतीला मानणारी लोक आहेत, सवर्ण कुळातील लोक आहेत आणि त्या लोकांच्या जीवावरती त्यांचा सरपंच निवडून येईल. मग ST OBC मायनॉरिटी भागामध्ये तुमचे कामं, तुमचे मूलभूत अधिकार, तुमच्या गरजा या कधी पूर्ण होतील? आज आता आम्ही वेगवेगळ्या गावामध्ये जेव्हा बघतो तर ती दरी स्पष्ट दिसून येते की हिंदू धर्माच्या वस्तीमध्ये तुम्हाला नाले, साफसफाई, स्वच्छता ही दिसून येईल. आणि तीच परिस्थिती जर बहुजन वर्गामध्ये पाहायला गेलो, मुस्लिम वर्गामध्ये पाहायला गेलो, दलित वस्तीमध्ये पाहायला गेलं तर तुम्हाला नाले उघड्यावर दिसतील, तिकडे अस्वच्छता दिसेल. मग ती माणसं आहेत आणि आम्ही माणसं नाहीत का? याबद्दल आपण कधीही बोलत नाही. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की कोविड कालखंडामध्ये जे आपल्याला एज्युकेशन पॉलिसी आता त्यांनी निर्माण केलेली आहे ती एकदम निकृष्ट दर्जाची एज्युकेशन पॉलिसी.
इथं भांडवलशाही त्यांनी आणलेली आहे. सीबीएसई पॅटर्न त्यांनी इथं आणलेला आहे. भांडवलदारांना ते शाळा उपलब्ध करून देतात. महानगरपालिकेतल्या ज्या वेगवेगळ्या शाळा आहेत त्या उपलब्ध त्यांना करून देतात आणि तिथं ते इंग्रजी मीडियमचं एज्युकेशन देतात. भांडवलदारांना ते मोठं करू लागले आणि आपल्याला जे इंग्रजी मीडियमचं एज्युकेशन द्यायला पाहिजे होतं, आज कर्नाटक राज्यामध्ये वाडी वस्तीवरती आज सीबीएसई पॅटर्नचं एज्युकेशन दिलं जातं. ती एज्युकेशन आज आपल्यापासून हिरावून घेतलेलं आहे. असे भरपूर काही विषय आहेत. पण आता साहेबांनी चिठ्ठी दिलेली आहे, तर मी इथे एवढं बोलतो आणि थांबतो. यानंतर माननीय ओवीसी साहेब हे आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करतील. जय हिंद. मैं यहाँ पर मुस्लिम नुमाइंदा काउंसिल को रिप्रेजेंट कर रहा हूँ और आप लोग जानते हैं कि मुस्लिम नुमाइंदा काउंसिल जो है औरंगाबाद की एक फेडरल बॉडी है जहाँ पर मुख्तलिफ औरंगाबाद के जो मुस्लिम बॉडीज़ हैं, ग्रुप्स हैं, ऑर्गेनाइजेशंस हैं, मिली तंजीमें हैं, इनकी एक अम्ब्रेला बॉडी है. तो सबसे पहले मैं मुस्लिम नुमाइंदा काउंसिल की जानिब से इम्तियाज़ जलील साहब और उनके रुतबा को इस बात के लिए मुबारकबाद देता हूँ कि उन्होंने इस सेंसिटिव इशू के ऊपर जो है आज ये डिस्कशन को बुलाया है और उसी तरीके से हम यहाँ पर हम लोगों को मौका दिया, बुलाया, इसके लिए भी शुक्रिया करते हैं. मैं जिस वक्त हमारे जो सिख गुरु हैं उनको सुन रहा था पीछे बैठकर और ये सोच रहा था कि अब यूसीसी क्या है, बहुत जल्दी से मैं इंशाल्लाह इसको कंक्लूड करूँगा. जब सिख गुरु बोल रहे थे तो मैं पीछे बैठ के सोच रहा था कि इस पूरे हॉल में एक सिख गुरु है और बाकी इतने सारे लोग हैं, सारे इंडियंस है, सारे सिटीजन ऑफ इंडिया है, सारे रेस्पेक्टेड सिटीजन हैं. उसके बावजूद भी जो हमारे गुरु हैं उनके पास एक हथियार है. आपने देखा है डैगर लेकर चल रहे हैं और वो डैगर अगर मैं लेकर चलूं या आप में से कोई लेकर यहाँ पर आए तो उसके ऊपर जो है आर्म्स एक्ट की दफा 4 और 25 के तहत जो है ऑफेंस रजिस्टर्ड हो जाएगा. लेकिन सिख साहब जो हमारे गुरु हैं उन पे इसलिए नहीं होगा क्योंकि उनका पर्सनल लॉ, उनका मजहब इस बात की इजाजत देता कि वो कैरी करें. तो सवाल ये है कि अगर यूसीसी आता है तो क्या ऐसा होगा कि हमारे जो सिख भाई है उनसे वो हथियार रखने की इजाजत खत्म कर दी जाएगी या फिर आप तमाम हम लोगों को फिर हथियार रखने की इजाजत दी जाएगी? बस यही एक डिफरेंस है पर्सनल लॉ में एंड यूसीसी में. कई लोगों को हम लोग पूछे कि भाई यूसीसी से क्या प्रॉब्लम है यार, आपको मतलब आप क्यों इसका फेवर करते हैं? कई हमारे हिंदू भाई है, उनका एक अजीब तर्क है. वो सिंपल है, क्या है कि भाई आपको 4 क्यों और हमको 1 क्यों? एक अजीब जलन है बस. अब उससे डिटेल पूछेंगे क्या है तो कुछ पता ही नहीं है. जबकि यूसीसी के जितने नुकसान, बहुत जिम्मेदारी से मैं कह रहा हूं कि मुसलमानों को है उससे ज्यादा अदर कम्युनिटीज को है, बहुत सारे. मौलाना इस्माइल साहब यहाँ पे एड्रेस कर रहे थे, उसको कह रहे थे कि कई पर्सनल लॉ है यहाँ पर. तो मैं बड़ी जिम्मेदारी के साथ ये बात कह रहा हूँ कि मुसलमानों का सिर्फ एक पर्सनल लॉ नहीं है. इस मुल्क में 400 से 500 पर्सनल लॉ हैं. नॉर्थ ईस्ट के सिर्फ 7 स्टेट जो है, सिक्किम, मेघालय, नागालैंड, मणिपुर, यहाँ पर सिर्फ 1.5 करोड़ की आबादी बसती है और आपको हैरत होगी कि यहाँ पर 258 ट्राइबल्स के अलग अलग कस्टमरी लॉज हैं. 258, 1.5 करोड़, सिर्फ 1.5 करोड़ में, जिसके अंदर 80 करोड़ के करीब जो ट्राइबल्स होते हैं उनमें 258 कस्टमरी लॉ है. और आर्टिकल 371 ए से लेके एफ तक, ये जो हमारे जो ऊपर के 7 स्टेट्स हैं उसके अंदर से मेघालय है, नागालैंड है, तो इनका भारत जो हुकूमत है इनसे एक अकॉर्ड है 1960 का कि कोई भी लॉ जो इंडियन पार्लियामेंट के अंदर पास होगा वो तब तक उन स्टेट्स पर, खास करके मेघालय, नागालैंड पर जब तक लागू नहीं होगा, जब तक कि वो अपनी जो विधानसभा है उसमें वो पास न कर दे. तो अभी मौजूदा सूरत हाल ये है कि वहां पर कई ऐसे कानून हैं जो हमारे आईपीसी और सिविल को वो भी लागू नहीं है, उनके अपने कस्टमरी लॉ है. और इन मतलब यहाँ के जो स्टेट्स है इनके जो सरबराह है, जो हुकूमतें हैं, ये एनडीए के अलाय है या सपोर्टेड बाय बीजेपी. यहाँ के 3 मुख्यमंत्री ने अब तक कह चुका है कि अगर ये लॉ यहाँ पर लाया जाएगा तो ये डिजास्टर होगा हमारे कल्चर का और हम इसको कभी लागू नहीं होने देंगे.
उसी तरीके से जैसा मैंने सिख भाई की यहाँ पे मिसाल दिया, सारी कम्युनिटी से हर्ष हुई है, खास करके ट्राइबल, दलित और तमाम लोग, मतलब जो अपने अपने कस्टम्स को फॉलो करते हैं, ये इन सारे लोगों को तकलीफ होनी है। तो यहाँ पर मुस्लिम नुमाइंदा काउंसिल के नुमाइंदे की हैसियत से मैं ये यकीन दिलाना चाहता हूँ कि हम इस बिल के खिलाफ है, रहेंगे, और जो लोग इस बिल के खिलाफ है, जब भी वो आवाज देंगे हम लोग उनके शाना बशाना खड़े रहेंगे। कहने के लिए बहुत सी बातें थी, लेकिन वक्त की कमी, और जाहिर सी बात है कि असद साहब जब स्टेज पे तशरीफ फरमा है तो मेरे जैसे लॉ स्टूडेंट के लिए बड़ा डिफिकल्ट टास्क है कि मैं उनके सामने लफ्ज़ुशाई करूं। तो इतनी बात करके इंशाल्लाह फिर कभी मौका मिलेगा तो इस पर तफसीली बात होगी। अल्लाह हाफ़िज़। बहुत शुक्रिया असद साहब को यहाँ आवाज। मुख्तलिफ मज़ाहिब के धर्म के जिम्मेदारान और समाज के संजीदा अफराद, किसी शायर ने कहा है कि दुल्हाए रंगरूबू से है ज़ीनत चमन, ऐ ज़ौक़ कि जहाँ को है ज़ेद इख्तिलाफ से। चमन में इख्तिलाफ रंगरूबू से बात बनती है, हम ही हम हैं तो क्या हम हैं, तुम ही तुम हो तो क्या तुम हो। हिंदुस्तान एक सेकुलर और जमहूरी मुल्क है। 15 अगस्त 1947 को आज़ाद हुआ। इस मुल्क में रहने वालों को एक संविधान, दस्तूर और कानून मिले, उसके लिए डॉक्टर भीमराव बाबा साहब अम्बेडकर की सरकर्दगी में कमेटी तश्कील दी गई थी, जिसने 26 नवंबर 1949 को एक कानून बना करके इस मुल्क को सौंपा था, और 26 जनवरी 1950 से उस कानून का हमारे इस देश में निफाज हुआ, उसे लागू किया गया। अगर आप दस्तूर पढ़ेंगे और दस्तूर की दफात, उसके आर्टिकल्स को अगर देखेंगे तो आपको इस बात का अंदाजा होगा कि मोदी जी जो बात कहते हैं कि एक घर में 2 कानून कैसे चलेगा, ये पूरे देश को गुमराह करने की बात करते हैं। इस देश में कानून एक ही है, संविधान एक ही है, इसके जो बुनियादी दफात है, जिन्हें आर्टिकल्स कहा जाता है, मुल्कों की पार्लियामेंट को, असेंबलियों को, और फिर सुप्रीम कोर्ट हो, हाई कोर्ट हो, सेशन कोर्ट हो, निचली कोर्ट हो, किसी को भी उसके खिलाफ कानून बनाने की और उसके खिलाफ फैसला करने की इजाजत नहीं है। उसी कानून के अंदर दफा 25 और 26 में इस मुल्क में रहने वाली तमाम अक़लियतों को, बल्कि यूं कहिए कि किसी भी धर्म और किसी भी मजहब के मानने वाले हों, कबायली हों, मुख्तलिफ जात और बिरादरियां हों, सबको ये हक दिया है कि वो अपने मजहब के मुताबिक जिंदगी गुजारने में आज़ाद है। समाजी तौर पर, आइली तौर पर सबको आज़ादी दी गई है। हर एक अपने समाज के मुताबिक, अपने खानदान के मुताबिक निकाह कर सकते हैं, उनके जो आइली मसाइल हैं उस पर अमल कर सकते हैं, और ये सब कानून की, संविधान की दफा 25, 26 से लेकर 30 तक में ये सारी आज़ादी दी गई है। इसलिए मैंने ये बात कही कि मोदी जी जो बात कहते हैं कि घर में 2 कानून कैसे चलेगा, ये पूरे मुल्क को गुमराह करने की कोशिश कर रहे हैं। इस मुल्क में 2 कानून नहीं है, एक ही कानून है, और उसी कानून में हमें यह हक मिला है कि हम अपने पर्सनल लॉ के मुताबिक जिंदगी गुजारने में आज़ाद है। अभी हमारे भाई ने ये बात कही कि इस मामले में हमें शिद्दत नहीं इख्तियार करना चाहिए। इसमें हम इस फुग्गे में जितनी ज़्यादा हवा भरेंगे उतनी ज़्यादा मुखालफत हमसे दिखाई देगी।
22वें लॉ कमीशन ने यकसा सिविल कोड की पहले मुखालफत की थी और फिर न जाने क्यों उसने लोगों से राय तलब करना शुरू की। आज मुसलमानों में दो तबका है। कुछ लोग कहते हैं कि राय देना चाहिए, कुछ लोग कहते हैं कि राय नहीं देना चाहिए। जो लोग कहते हैं राय देना चाहिए वो इस बिना पर यह बात कहते हैं कि अगर हम खामोश रहेंगे तो हम पर यह कानून लाद दिया जाएगा, और कुछ लोग कहते हैं कि राय नहीं देना चाहिए। उनकी राय का उनकी गुफ्तगू का बात का पस मंजर ये है कि जब हमारे सामने मुसव्वदा ही नहीं है कि यूनिफॉर्म सिविल कोड क्या होगा जो पूरे देश में हर जाति, हर धर्म और हर कबायली पर लागू किया जाएगा, वो क्या है। जब हमारे सामने मुसव्वदा ही नहीं है तो हम इत्तेफाक किस बात से करें और इख्तिलाफ किस बात से करें। आज सूरत हाल जो हमारे सामने है, मुल्क को यूनिफॉर्म सिविल कोड की कोई जरूरत नहीं है। आज बरसरे इख्तिदार जो फिरका परस्त ताकतें और पार्टियां हैं, 2024 का इलेक्शन लड़ने के लिए उनके पास कोई मुद्दा नहीं है, कोई उन्वान नहीं है। राम मंदिर बन चुका, 3 तलाक की बात कहो और इस तरह की जो बातें कहो वो खत्म हो चुकी। आज यूसीसी का उन्वान खड़ा करके मुल्क में मुसलमानों को और गैर मुस्लिमों को अलग अलग करने की कोशिश की जा रही है। हो सकता है वो ये समझते हो कि इस तरीके से हम वोटों का बंटवारा करके कामयाब हो जाएंगे। मुझे तो नहीं लगता। जरूरी नहीं है कि मेरी बात से आप सभी इत्तेफाक करें, लेकिन मेरा ऐसा मानना है कि इस मुल्क में 800 से जायद परसनल्ला है। सिर्फ मुस्लिम परसनल्ला है ऐसा नहीं है। जैन लोगों का अपना परसनल्ला है, बौद्ध लोगों का अपना परसनल्ला है, और लिंगायत समाज का अपना परसनल्ला है, क्रिश्चियन लोगों का अपना परसनल्ला है, और भी जितनी जाति और बिरादरी के जिम्मेदारान यहाँ बैठे हुए हैं, उनके धर्म गुरु जो बैठे हुए हैं, सबका अपना अपना जो है परसनल्ला है, और सब अपने परसनल्ला पर मुतमईन है। किसी ने सरकार से, मोदी जी से ये डिमांड नहीं की थी कि आप यूसीसी का कानून लाएं। बाबा भीमराव अंबेडकर साहब ने जो संविधान दिया है उसमें जो बुनियादी आर्टिकल्स हैं उसमें, और जो रहनुमायाना उन्होंने कुछ और दफात दी हैं जो इख्तियारी हैं, लाजमी नहीं है, दोनों में बहुत इख्तिलाफ। अगर उसमें ये कहा गया है कि यूनिफॉर्म सिविल कोड नाफिज करना चाहिए तो उसका ये मतलब नहीं है कि जोर जबरदस्ती से आप लाद दें और सबको मानने पर मजबूर कर दें। आज जो सूरत हाल है सबके सामने है। हमारे कौमी सदर बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब इस पर तफसील से बात करेंगे। आज इस मौके पर मैं यही कहना चाहूँगा कि अगर हमने अपने बिरादरान वतन को मुख्तलिफ कबाइल और मुख्तलिफ बिरादरी और मुख्तलिफ धर्म के मानने वालों को अगर हमने जोड़ लिया, इकट्ठा कर लिया, तो यकसा सिविल कोड नाफिज करने में आज के फिरका परस्त लोग कभी भी कामयाब नहीं होंगे। ये लड़ाई हमसे बेहतर तरीके से हमारे बिरादरान वतन, कबाइली और जात और बिरादरी के लोग लड़ लेंगे। होता यह है कि हम सफ़े अव्वल में होते हैं, और सफ़े अव्वल में होने की वजह से आज जो सूरत हाल बनाने की कोशिश की जा रही है और देश में बसने वालों को जो बताने की कोशिश की जा रही है कि इसके खिलाफ सिर्फ मुसलमान, जाहिर बात है जहां मुसलमानों का नाम आता है, आज मुल्क में जो फिरका वाराना माहौल बना दिया गया है और नफरत का जो माहौल बना दिया गया है, उसके पेशे नजर लोग बगैर समझे बूझे इस्लाम दुश्मनी में और मुस्लिम दुश्मनी के अंदर जहर भी पीने के लिए तैयार हो जाते।
आज सूरत हाल ये है, हम लोगों को समझ बूझ करके कोशिश ये करना चाहिए कि इख्तिलाफ सिर्फ मुसलमानों की तरफ से ना दिखे। मैं अपने भाई इम्तियाज जलील साहब को बहुत बहुत मुबारकबाद दूंगा स्टेज पर इन तमाम जिम्मेदारान को जो मुख्तलिफ मज़ाहिब से ताल्लुक रखते हैं, देखकर दिल खुश हो गया कि सभी लोगों को अपनी बात कहने का मौका मिला और ये बात दिख करके आती है कि ये इख्तिलाफ यूनिफॉर्म सिविल कोड से सिर्फ मुसलमानों को ही नहीं है, जितने पर्सनल्ला हैं सबको इख्तिलाफ होगा और वक्त आने पर आपको ये इख्तिलाफ दिख करके भी आएगा। कबायली कुछ लोग अपने स्टेट से कुछ लोगों को ले करके मुल्क के होम मिनिस्टर अमित शाह से मिलते हैं तो वो उनको ये आश्वासन देते हैं कि तुम्हें हम इससे मुस्तस्ना रखें। अगर उनको आपने मुस्तस्ना कर दिया और नागालैंड है, मणिपुर है, इस तरह की जो स्टेट हैं, आपने इसको उनको जो है एक्सा सिविल कोड से, यूनिफॉर्म सिविल कोड से आपने उनको अलग रखा, तो फिर ये यूनिफॉर्म सिविल कोड कैसे रहेगा? मुल्क को गुमराह करने की कोशिश की जा रही है। इसलिए मैं अपनी ये राय है कि सभी धर्म और बिरादरी के जिम्मेदारान को जोड़ करके और मुत्तहिद होकर के ये लड़ाई लड़नी चाहिए। अगर हमने ये रास्ता इख्तियार किया तो इंशाअल्लाह हम कामयाब होंगे। बहुत बहुत शुक्रिया। भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उच्चल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत जिंदाबाद जिंदाबाद। आदित्य कर रहे इम्तियाज भाई, सबके एक दूसरे के हाथ रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।